नमस्कार मित्रांनो, या रेशन कार्ड धारकांच्या बँक खात्यामध्ये आता थेट रक्कम जमा होणार आहे। तर याविषयीचा सविस्तर शासन निर्णय 12 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आलेला आहे। तर त्याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर मित्रांनो, आता तो GR नेमका काय आहे ते आता आपण बघणार आहोत। तर इथे तुम्ही GR बघू शकता। 14 जिल्हे APL DBT केसरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत तर महाराष्ट्र शासनाचा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा हा GR आहे। तर दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजीचा हा शासन निर्णय आहे। तर इथे आपण बघू शकतो की अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपरोक्त शासन निर्णय दिनांक 4 सप्टेंबर 2025 अन्वये शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना अर्थसहाय्य या अंतर्गत वित्त विभागाकडून खर्चासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून शासनाच्या प्रणालीवर लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन रक्कम रुपये 44,49,82,650 एवढा निधी आता लेखा कार्यालयातून आर्थिक वर्ष 2025-26च्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून आहरित करून PFMS प्रणालीवर योजनेच्या बँक खाती लाभार्थ्यांना वितरित करण्याकरिता संदर्भाधीन शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अनुसार संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात मान्यता इथे देण्यात आली आहे। तर सदर शासन निर्णयामध्ये वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 मधील शासन निर्णयातील तरतुदीचा अंतर्भाव करणे आवश्यक असल्यामुळे पूरकपत्र निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती। तर मित्रांनो, यामध्ये आता जे काही 14 जिल्हे आहेत तर 14 जिल्ह्यामधील शेतकरी आत्महत्याग्रस्त जो भाग आहे त्यामधील सर्व शेतकऱ्यांना आता त्यांच्या रेशन कार्डावरती थेट त्यांच्या खात्यामध्ये रक्कम इथे जमा करण्यात येणार आहे। तर ते नेमके 14 जिल्हे कोणते आहेत याची माहिती आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये टाकली होती। तर त्या GR मध्ये आपण सर्व माहिती दिली होती, तो सुद्धा GR आपण आता बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तो आपण आधी जो GR बघितला होता कोणते कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना किती रक्कम जमा करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती आता आपण घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 4 तारखेला GR आला होता मित्रांनो। याच्यामध्ये 14 जिल्हे APL DBT केसरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत तर यामध्ये सांगितलं होतं की अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक इथे दिला आहे। तर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेमधील लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2013 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर याच्यामध्ये आपण जर खाली गेल्यावर जिल्हे बघितले तर इथे आपण जिल्हे बघू शकतो। तर याच्यामध्ये मित्रांनो सर्व जिल्ह्यांचे नाव देण्यात आलं आहे। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे एकूण 14 जिल्ह्यांची यादी आहे। याच्यामध्ये तुम्हाला इथे अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ असे एकूण 14 जिल्ह्यांच्या इथे समाविष्ट करण्यात आले आहेत। आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण जी कार्ड संख्या होती ती तुम्ही बघू शकता। तर 6,65,578 एवढी कार्ड संख्या आहे आणि त्याच्यामध्ये 26,17,545 इतकी लाभार्थ्यांची संख्या आहे। आणि जी काही एकूण अनुदान वाटप होणार आहे त्याच्यामध्ये 44,49,82,650 रुपये इतकं जो काही निधी आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे वाटप होणार आहे। तर खूप महत्त्वपूर्ण असा निर्णय होता मित्रांनो। तर खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती होती। तर माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा। आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।